नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून मित्रांनो याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हाच ऑनलाईन फॉर्म आपण कसा भरायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaiti.org ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। मित्रांनो, ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला असेल। इथे आपल्याला ज्या फॉर्म भरण्यापूर्वी ज्या सूचना आहेत त्या सूचना पूर्णपणे वाचून घ्यायच्या आहेत। मित्रांनो, सूचना काळजीपूर्वक वाचल्यानंतर आता आपल्याला इथे नोंदणी, लॉग इन, अर्ज करा आणि शुल्क भरणा ह्या 4 स्टेप पूर्ण करायच्या आहेत। आता मित्रांनो, चला तर मग आपण आता नवीन नोंदणी करायला सुरुवात करूया। इथे नवीन नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला आपला जो ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी मित्रांनो एंटर करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तोच पासवर्ड इथे पासवर्डची खातरजमामध्ये एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। आता इथे आपलं पूर्ण नाव इंग्रजीमधून आपल्याला टाकायचं आहे। खाली इथे एंटर केल्यानंतर ते नाव ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल। त्यानंतर आपलं लिंग सिलेक्ट करायचं आहे व त्यानंतर आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। इथे आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन वरती क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करून रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचा आहे। आता इथे आपल्याला इन्फॉर्मेशन आलेली आहे की प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक, प्लीज चेक स्पॅम फोल्डर्स ॲज मेल फ्रॉम महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट मे बी डिलिव्हर्ड ॲज स्पॅम। आता आपल्याला आपल्या ईमेल वरती एक जीमेल आलेला आहे तो कन्फर्म आपण करायचा आहे। मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा ईमेल आलेला असेल तर आपल्याला ईमेल आलेला आहे त्यावरती आपण इथे व्हेरीफाय हे ब्लू कलरचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करून आपला जो ईमेल आयडी आहे तो व्हेरीफाय करायचा आहे। यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट, प्लीज लॉग इन विथ युअर ईमेल आयडी and as username and password provided at the time of। आता इथे आपण जो युजरनेम मध्ये आपण आता आपला ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी इथे एंटर करायचा आहे आणि आपण जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचा आहे। आता मित्रांनो, आपलं लॉग इन झालेलं आहे। इथे आपल्याला आता आपला अर्ज भरायला सुरुवात करायची आहे। इथे आपल्याला अर्ज आणि छायाचित्र यामध्ये आपल्याला पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आता इथे परत एकदा आपलं वैयक्तिक तपशील भरायचा आहे। इथे आपलं नाव, स्वतःचे इंग्रजी नाव, त्यानंतर इथे आपल्या वडिलांचे नाव, त्यानंतर आपलं आडनाव एंटर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आईचे नाव एंटर करायचं आहे। आता मित्रांनो, इथे हे ऑटोमॅटिक मराठीमध्ये आलेले आहे। आता इथे पदे दिली आहेत त्यापैकी आपण कोणत्या पदासाठी अर्ज करू इच्छिता ते आपण ठरवायचं आहे। मित्रांनो, इथे आता आपण पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करत आहे म्हणून मी सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल वरती क्लिक करायचं आहे आणि घटक मध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी किंवा शहरासाठी अर्ज करू इच्छिता ते आपण आता इथे निवडायचं आहे। मी आता सोलापूर शहरासाठी अर्ज करत आहे त्यामुळे सोलापूर सिटी निवडत आहे आणि पुढील पृष्ठावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला आरक्षण तपशील दिलेला आहे तो आरक्षण तपशील आपण काळजीपूर्वक भरायचा आहे। आता नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का तर ते ऑटोमॅटिक नाही, अंशकालीन आहात का तर नाही, माजी सैनिक आहात का
असेल तर होय, नसेल तर नाही. भूकंपग्रस्त आहात का? असेल तर होय, नसेल तर नाही. आहात का? असेल तर होय, नसेल तर नाही. आपण अनाथ आहात का? जर असेल तर होय, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार आहात का? असेल तर होय आणि नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही जर खेळाडू असेल तर इथे तुम्ही पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का? जर असेल तर होय, नसेल तर नाही यावरती क्लिक करायचं आहे. प्रकल्पग्रस्त आहात का? असेल तर होय, नसेल तर नाही. पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का? असेल तर होय आणि नसेल तर नाही वरती क्लिक करत आहे. आता इथे आपल्याला ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छितो तो निवडलेला प्रवर्ग निवडायचा आहे. आता इथे आपल्याला SC ST VJ NT NT BCD SBC OBC SEBC EWS आणि ओपन. आता मित्रांनो EBC आणि EWS दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. मित्रांनो तुमच्याकडे EBC चा जर दाखला असेल तर तुम्ही निवडू शकता आणि EWS चा दाखला असेल तर EWS निवडू शकता. आता मी ते कोणी नसेल तर तुम्ही ओपन मधून अर्ज भरू शकता. आता मी ओपन मधून अर्ज भरत आहे त्यामुळे मी ओपन वरती क्लिक करत आहे. विचारलेलं आहे मित्रांनो, आता इथे तुमचं 12वी कंपल्सरी आहे त्यामुळे HSC वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक जो आहे तो तुमच्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरून आपण इथे एंटर करायचा आहे. जन्मतारीख आहे ती 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट नुसार इथे एंटर करायचे आहे आणि त्यानंतर इथे पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचा आहे. संपर्काचा जो तपशील आहे तो विचारलेला आहे. इथे आपण आपला जो पत्ता असेल तो पत्ता इथे एंटर करायचा आहे. इथे इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव, पत्त्याचा परिसर, राज्य, आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा, त्यानंतर आपला जो तालुका आहे तो तालुका, त्यानंतर आपलं गाव आणि तुमचं जे पोस्ट असेल ते पोस्ट आणि त्यानंतर आपला पिनकोड निवडायचा. आता आपला स्थायी निवासी तपशील संपर्कासाठी एकच असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला आपला धर्म निवडायचा आहे आणि जात पोट जात असेल तर ते इथे आपण टाकू शकता, नाहीतर ते ऑप्शनल आहे. शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहेत का? असेल तर होय, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र आहात का? तर आहे, कंपल्सरी होय वरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो डोमिसाईल वरती जावक क्रमांक म्हणजे आउटवर्ड क्रमांक आहे तो क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. आपल्या डोमिसाईल वरती जी तारीख आहे ती तारीख इथे टाकून घ्यायची आहे. आता कर्नाटकचे रहिवासी असेल तर तुम्ही होय, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार किंवा यापैकी एखादे असेल तर होय, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला यासाठी नॉन क्रिमिनल आवश्यक आहे. आता तुम्ही पोलीस शिपाई या पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का? तर होय, इथे होय वरती क्लिक करायचं आहे. आणि उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का? तर होय वरती क्लिक करायचं आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे एनसीसी प्रमाणपत्र आहे का? तर असेल तर होय, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर होय, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट आहे का? आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र असेल तर होय वरती क्लिक करायचं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का? जर असेल तर होय, नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती क्लिक करून आपल्याला आपला शैक्षणिक तपशील भरून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला HSC नुसार आपले जे बोर्ड असेल तो बोर्ड निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण HSC पास असणे आवश्यक आहे, त्यामुळे उत्तीर्ण मध्ये आपण इथे पास वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर निकालाचे जे वर्ष असेल ते वर्ष इथे आपण निवडून घ्यायचं आहे.
आणि आपल्याला एकूण गुणापैकी किती गुण प्राप्त झालेले आहेत ते निवडायचं आहे आणि आपले एकूण गुण किती आहेत ते निवडायचं आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर होय आणि नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे. आता तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या शाखेतून कंप्लीट झालेलं आहे ते इथे आपण निवडायचं आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर होय वरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नाही वरती. आता इथे मित्रांनो तुम्ही पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीत निवड नाही झाली तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या स्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का, तर तुम्ही होय वरती क्लिक करू शकता मित्रांनो. त्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे ते ऍक्सेप्ट करायचं आहे आणि एकदा आपला संपूर्ण अर्ज जो आहे तो अर्ज एकदा वाचून घ्यायचा आहे. अर्ज संपूर्ण वाचून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि आता इथे आपला तुमचा टोकन नंबर जो आहे तो टोकन नंबर जनरेट झालेला आहे, तर ओके वरती क्लिक करायचं आहे. आणि इथे मित्रांनो आपल्याला आपली जी फीज आहे ती फीज आपण इथून पे करू शकता किंवा त्या अगोदर आपण आपलं छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करू शकता. आता आपण छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करूया. आता इथे आपल्याला आपलं जो फोटो आहे तो फोटो इथे आपल्याला अपलोड करायचा आहे आणि त्या फोटोची साईज 160 पिक्सल आणि उंची 200 ते 212 पिक्सल पाहिजे आणि साईज 5 KB ते 20 KB पर्यंत असायला हवी. मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला याची साईज कमी कशी करायची याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही साईज याची कमी जास्त करू शकता. मी अगोदरच फोटो क्रॉप करून ठेवला असल्यामुळे आता इथे माझा फोटो आलेला आहे. आता इथे आपण क्रॉप या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह क्रॉप्ड फोटो यावरती क्लिक करायचं आहे. आता आपला फोटो अपलोड झालेला आहे. आता आपल्याला आपली स्वाक्षरी जी आहे ती अपलोड करायची आहे. त्याची साईज 5 KB ते 20 KB असायला हवी आणि रुंदी 256 पिक्सल आणि उंची 64 पिक्सल पर्यंत असायला हवी. इथे माझी साइन ही आलेली आहे आणि आता इथे क्रॉप या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह क्रॉप्ड सिग्नेचर वरती क्लिक करायचं आहे. आता माझी सिग्नेचर ही अपलोड झालेली आहे. त्यानंतर आता आपण वरती क्लिक करायचं आहे. आता आपण इथे पेमेंट जे आहे ते पेमेंट आपण इथे करून घेऊया. आता ओपन साठी 450 रुपये फी आहे आणि अदर साठी 350 रुपये फी आहे. आता इथून पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आता आपण इथं टोकन क्रमांक दिसत आहे, आपल्याला इथून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथून ऑनलाईन भरणा यावरती टिक करून जो कॅप्चा आहे तो कॅप्चा एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथून आपण आपल्या UPI द्वारे ही पेमेंट करू शकतो. मित्रांनो इथून आता आपण स्कॅन करून आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर मित्रांनो आपल्या अर्जाची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढून घ्यायची आहे. तर मित्रांनो जर तुम्ही पेमेंट केलं आणि पेमेंट अपडेट नसेल झाले तर थोडा वेळ वाट बघायची आहे. आपले पेमेंट अपडेट होणार आहे. त्यानंतर आपण आपल्या अर्जाची जी प्रिंट आहे ती प्रिंट आपण इथून काढून घ्यायची आहे.